आज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीनं काही कार्यक्रम घोषित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या इथून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं महिलांची रॅली होईल। या रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा, ह्या फक्त पारंपरिक वेशभूषा नव्हे तर ज्या क्रांतिकारी महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य बजावलेलं आहे, मग त्या सावित्रीबाई फुले असतील, फातिमा बी असतील, अहिल्याबाई रांगणेकर असतील, अगदी ताराबाई शिंदे असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील, अशा सगळ्याच वीरांगणांचं प्रदर्शन स्वतः वेशभूषा करत त्यांच्याबद्दलची माहिती स्वतः देण्याचं काम असं वैशिष्ट्यपूर्ण जिजाऊ ब्रिगेड करणार आहे। त्यानंतर MPLच्या वतीनं शिवकालीन शस्त्र आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं प्रदर्शन, ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन केलं जाणार आहे। याच्यामध्ये हंबाजीराव मोहितेंचे वंशज, हंबीरराव मोहितेंचे वंशज आणि बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज हे पूर्ण वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 19 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये भारत सरकारचं क्रीडा विभाग व महाराष्ट्र सरकारचं क्रीडा विभाग तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती या तिघांच्या वतीनं सकाळी 8:30 वाजता रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, सर्व प्रकारचे अधिकारी असतील आणि त्याचबरोबरीनं इथले मंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील, हे सगळे सहभागी होणार आहेत। या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 12-15 प्रकारच्या झाकी निघतील, ज्या शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतील। त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, वाद्य या सगळ्या परंपरागत वेशामध्ये लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील। हजारो लोक त्या ठिकाणी येतील। संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या कॉलनींमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये ज्या वेगवेगळ्या शिवजयंत्या साजऱ्या होतात त्या आपापल्या भागात होतीलच, पण शिवाजी महाराजांच्या कार्याची झाकी तयार करत खानदेश मिलपासून एकत्र येत ह्या झाकी वेगवेगळ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत शिवतीर्थावरती येतील आणि त्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। ज्यांची झाकी चांगली असेल त्याला पहिलं बक्षीस 20,000चं, दुसरं 15,000चं, तिसरं 10,000चं आणि 5 बक्षिसं हे प्रोत्साहनपर असतील।